आपण चालत आहोत यंदा पंढरीची वारी। वारी आपली परंपरा। सर्व संतांच्या पालख्या आज एकादशीच्या महापर्वावरती पंढरपुरामध्ये विसावलेल्या आहेत। खरं तर संतचरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळूनी जाय, मग राम नाम उपजे आवडी आणि सुख घडोघडी वाढू लागे। किंवा ज्ञानोबा तर इतकं सुटसुटीत वर्णन करतात की अवघाची संसार सुखाचा करीन, म्हणजे आनंदे भरीन तिन्ही लोके। जर संसारिक माणूस असेल त्यानेही वारी केली पाहिजे। प्रत्येक माणसाने मनुष्याचा जन्म लाभल्याच्या नंतर एकदा तरी पंढरीची वारी केली पाहिजे, असा संदेश सर्व आपल्याला वारकरी संतांनी दिलेला आहे। पण या वारकरी संप्रदायाला एक आगळ्या वेगळ्या परंपरा आहेत आणि त्या परंपरांमुळेच वारकरी संप्रदाय आज टिकून आहे। जगात अनेक संप्रदाय आहेत, पण त्या सर्व संप्रदायापेक्षा मऊ मेनाहुनी आम्ही विष्णुदास, मेनाहून मऊ जर कुठला संप्रदाय असेल तर तो वारकरी संप्रदाय आहे। आणि त्या वारकरी संप्रदायाची सर्व लेकरं आज पंढरपूर नगरीमध्ये विठ्ठलाचं पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी विसावलेली आहे। काय परंपरा आहे जगद्गुरू तुकोबारायांच्या पालखीची, किंवा एकंदरीत काय सांगाल बाबा आज? रामकृष्ण हरी। जगद्गुरू तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याची परंपरा सांगत असताना मुळात पालखी सोहळ्याची सुरुवातच तुकोबारायांच्या पालखीपासून झालेली आहे। देहू संस्थाने त्याच्याबद्दलचा समग्र इतिहास प्रकाशित केलेला आहे, तेव्हा याच्याविषयी अधिक तपशील सांगण्याची मला आवश्यकता वाटत नाही, कारण त्याच्यामध्ये तुकोबारायांचा पालखी सोहळा त्यांचे चिरंजीव नारायण महाराजांनी सुरू केला आणि महाराजांच्या आणि महावैष्णव श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या एकत्रित पादुका पालखीमध्ये ठेवून पंढरीला येण्याचा असा एक मोठा विशेष अशा प्रकारचा आणखी सोहळा नारायण महाराजांनी सुरू केला। तो आज तागायत आता वृद्धिंगत झालेला तर आहेच, पण त्याच्याच अनुषंगाने आता महाराष्ट्रातील सर्व संतांच्या पालख्या त्या स्थानावरून पंढरीकडे येतात, प्रस्थान ठेवतात आणि आता पंढरपुरामध्ये सर्वच संतांची मांदियाळी या ठिकाणी अशा रीतीने भरते। महाराजांनी जगद्गुरू तुकोबारायांनी या पंढरीचं वर्णन करत असताना सर्वोत्कृष्ट तीर्थक्षेत्र आणि देव असं या पंढरीचं वर्णन करत असताना, या पंढरीचं महात्म्य सांगत असताना म्हटलेलं आहे। याचा अर्थ असा की सर्वोत्कृष्ट तीर्थ, पंढरीमध्ये सर्वोत्कृष्ट तीर्थ आहे, सर्वोत्कृष्ट क्षेत्र आहे, सर्वोत्कृष्ट देव आहे। यामध्ये क्षेत्र आहे या म्हणण्यामध्ये या ठिकाणी देवाला जितकं महत्त्व आहे तिथं देवाच्या भक्तालाही तितकंच महत्त्व पंढरी क्षेत्रामध्ये आहे। आणि याच्याही पुढे सांगायचं असेल तर महाराजांच्या शब्दात सांगायचं झालं तर तुका म्हणे येथे नाही भिन्न भाव, भक्त तोची देव देवभक्त। किंवा दुसऱ्याही शब्दात सांगायचं झालं तर हरी तैसे हरीचे दास, नाही तया भयमोह चिंता आस, होनी राहती उदास बळकट कास भक्तीची, धरिले पायन्य तेजी जन। अशा प्रकारे नलगे मान मूर्तिका धन, कंठी नामामृत पान, अशा प्रकारचं असणारा हे वैष्णवांचं दर्शन, अशा भगवत भक्तांचं दर्शन, अशा संतांची मांदियाळी पंढरपुरीमध्येच पाहायला मिळते। इतरही तीर्थ असतील, क्षेत्र असतील, तिथे देवही असेल, पण देवाने भक्ताचा असा समन्वय आणि संगम इतर तीर्थाच्या क्षेत्रही आहे असं मला वाटत नाही, किंवा असेल तर मला माहीत नाही। पण हे एक विशेष अशा प्रकारचं पंढरीचं हे महत्त्व आहे, म्हणून इथं सर्वोत्तम क्षेत्र आहे। सर्वोत्तम देव तर हा आहेच आहे। याचं कारण असं आहे की हा देवाचा देव आहे असं सर्व संतांनी म्हटलेलं आहे। हा देवाधिदेव आहे, त्यामुळं सर्वोत्तम देव आहे, सर्वोत्तम तीर्थ आहे। इथं चंद्रभागा सगळ्या तीर्थाची अशा प्रकारची आणखी माहेरच आहे।